श्री गणेशाय नमः। तर आजचा जो ब्लॉग आहे तो गणपती बाप्पाचे आगमन जे झाले तर माझ्या ताईने प्राणप्रतिष्ठा पूजा केली, तर त्याच्यावर मी हा ब्लॉग बनवलेला आहे। तर ताईचा आज बड्डे देखील होता, तर आम्ही बड्डे देखील सेलिब्रेट केला। तर आज गणपती बाप्पा बसणार होते, तर त्याच्यासाठी ताईने मला सकाळीच बोलवलेले होते। तर मी ताईच्या घरी आज सकाळीच म्हणजे गेलो होतो। तर ताईच्या घरी गेल्यावर मी हा छोटासा एक ब्लॉग बनवला आहे। जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती। ताई आणि जिजूने रात्रभर जागून डेकोरेशन केलं होतं, खूप छान डेकोरेशन झालेलं होतं। तर ताई आणि जिजू सकाळीच उठले आणि पूजासाठी तयार झाले आणि ताई आणि जिजूंनी पूजेला सुरुवात केली। गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आरतीला सुरुवात केली। आरतीसाठी शेजारच्यांना बोलवले होते, शेजारच्यांचे लहान मुलं देखील आलेले होते। खूप प्रसन्न वातावरण होतं। शेजारचे लहान मुलं तर खूप आनंदी होते। ते सकाळपासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे बोलत होते। तर आम्ही त्यांना बोलवल्यावर खूप खुश झाले ते। मी सुद्धा गणपती बाप्पांना आरतीमध्ये ओवाळले। सकाळी येताना मी बाप्पांना हार आणला होता, तर मी बाप्पांना हार घातला। लहान मुलं देखील बाप्पाचं दर्शन घेत होते। ताईचा आज बर्थडे असल्यामुळे आम्ही ताईचा बर्थडे देखील सेलिब्रेट केला।
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Pitani Bhakti. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday. हे खाऊ पण मॅडम. हे कुठं बॉसला खायचं नसते पण नाही तर मी माझा व्लॉग हा इथे संपवत आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण एकदा बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.